नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही संजय गांधी निराधार अंतर्गत योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग पेन्शन असेल, विधवा महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, तर तुम्हाला तुमच्या योजनेचे किती हप्ते आलेले आहेत, किती हप्ते बाकी आहेत, 1500 रुपये आलेले आहेत किंवा 500 रुपये आलेले आहेत, की 2500 रुपये आले आहेत, 12 महिन्यातून तुम्हाला किती महिन्याचे हप्ते आलेले आहेत आणि तुम्हाला हे हप्ते न येण्याचे कारण नेमकं काय, हे सर्व तुम्हाला तुमच्या संबंधित विभागाकडून माहिती मागवता येणार आहे. आणि या संदर्भात तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तक्रार नोंदवता येणार आहे आणि 1-2 दिवसामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहे. नेमके तुमचे पैसे राज्य सरकार प्रशासनाने का थांबवले याचं उत्तर राज्य सरकार लेखी स्वरूपात तुम्हाला देणार आहे. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तुम्ही थोडं व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला grievance.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा एक तक्रार नोंदवा म्हणून एक ऑप्शन आहे. त्याचबरोबर तक्रारीचा मागावा घ्या आणि स्मरणपत्र पाठवा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे. तुम्ही जी तक्रार केलेली आहे त्याची तुम्हाला स्टेटस किंवा त्याचा पाठपुरावा तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. आणि जर समजा आपण तक्रार देऊन सुद्धा आपल्याला उत्तर आलं नाही तर या ठिकाणी तुम्हाला सरकारकडे किंवा प्रशासनाकडे त्यांना आठवण देण्यासाठी स्मरणपत्र पाठवता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा डॅशबोर्ड आहे. तर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर तक्रार नोंदवा यावरती आपण क्लिक केल्यानंतर थोडासा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा वापरकर्ता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्वतःचा एक युजर आय डी पासवर्ड क्रिएट करता येणार आहे. यामध्ये ईमेल आय डीसुद्धा चालतो, मोबाईल नंबरसुद्धा चालतो किंवा तुमचं स्वतःचं नावसुद्धा चालणार आहे. पासवर्ड तुमचा या ठिकाणी टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचं आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे. यासाठी आपल्याला या ठिकाणी नागरिकाची नोंदणी करावी लागणार आहे. म्हणून या नागरिक नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे. या ठिकाणी तुमचं स्वतःचं रजिस्टर तुम्हाला करायचं आहे. त्या ठिकाणी बघा तुम्ही भारताचे नागरिक आहात किंवा अनिवासी आहात, त्या ठिकाणी भारतीय यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा, हा जो कॅप्चा दिला आहे हा कॅप्चा तुम्हाला जसे तसे या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर किंवा सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येतो आणि हा OTP फक्त 2 मिनिटं राहतो. या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक OTP या ठिकाणी टाकायचा, जो येतो तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट नवीन पेजवरती रिडायरेक्ट होणार आहात आणि या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं. या ठिकाणी तुमची जन्मतारीख जी असेल ती जन्मतारीख टाकायची, लिंग पुरुष स्त्री जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा व्यवसाय निवडायचा आहे. ते व्यवसायाचे प्रकारसुद्धा तुम्हाला दिसतील. या ठिकाणी बघा कलाकार, व्यावसायिक, वैद्य किंवा अभियंता, शेतमजुरी, शेतकरी, सरकारी कर्मचारी, हार्डवेअर व्यावसायिक जे काय असेल ते, गृहिणी किंवा जे काही तुमचं असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही जे काय असेल ते किंवा तुम्ही आता आपण सर्व योजनेचे लाभार्थी म्हणून इतरसुद्धा टाकू शकता, काही अडचण नाही. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा पत्ता तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जे काही तुमचं गाव असेल ते गाव टाकायचं आहे. राज्य तुम्हाला टाकायचं आहे. राज्य तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जे काही राज्य असेल ते तुमचं राज्य, तर महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा या ठिकाणी शहर तुमचं टाकायचं आहे, तुमचं पोस्ट किंवा जिल्हा जे असेल ते. त्यानंतर जिल्ह्याचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. तुमचा पिनकोड जो काय असेल, तालुक्याचा पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला दोन्ही ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. टाकला तरी चालतो किंवा नाही, पण शक्यतो टाकायचं. तुमच्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी असतो आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जसेच्या तसं ऑलरेडी जो आपण ऑलरेडी टाकलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल. त्यानंतर थोडंसं खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी वापरकर्ता आणि पासवर्ड म्हणजे तुम्हाला इथे तुमचा स्वतःचा युजर नेम तयार करायचा. युजर नेम शक्यतो मोबाईल नंबर ठेवा. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला जो लक्षात राहील तो पासवर्ड ठेवा आणि सेम पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. आणि मला ह्या सगळ्या गोष्टी ते बघा काय दिलं आहे का बा ही जी माहिती आहे ही सर्व माहिती खरी आहे, कोणत्याही प्रकारची खोटी नाही आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर हे मला मान्य आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी बघा रजिस्टर सक्सेसफुल आणि प्लीज लॉगिंग म्हणजे या ठिकाणी तुमचा जो युजर आय डी तुम्ही तयार केला तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि लॉगिंग बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लगेचच नवीन पेजवरती रिडायरेक्ट होणार आणि या ठिकाणी तक्रार नोंदवा म्हणून एक ऑप्शन दिसतोय. तर यावरती क्लिक करायचं आहे.
तक्रार नोंदवा यावरती क्लिक केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर या वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर बदल करू शकता. बदल काही करायचा नसेल तर काही करू नका. तर या ठिकाणी फक्त तुम्हाला खाली यायचं आहे तक्रारीचा तपशील. तर या ठिकाणी तक्रारीचा तपशील मग या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, जो काय असेल ते. नंतर तालुका असेल तर तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं गावाचं नावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तुम्ही कुठून अर्ज करताय तर ते गाव, मी आता एखादा कोणतं तरी गाव घेतो, पण तुम्ही मात्र तुमचा जो गाव असेल तोच गावच घ्यायचं आहे. त्यानंतर इथे विभाग, तुम्हाला कशाशी रिलेटेड तक्रार करायचं आहे तो विभाग तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी सर्व कृषी, पशुसंवर्धन, सहकार्य, पर्यावरण, वित्त वगैरे सगळ्या गोष्टी. तर आपण समजा जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जर असाल तर आपल्याला या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष विभाग या इथे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. किंवा तुम्हाला दिव्यांग म्हणून जर नोंदणी तक्रार जर करायची असेल तर या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग म्हणून दिसतोय, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. दोघांपैकी कुठेही तुम्ही क्लिक करू शकता, पण तुम्ही ज्या योजनेत लाभार्थी असेल तो विभाग निवडून. या ठिकाणी मी सामाजिक न्याय विशेष विभागाला क्लिक करतो आणि तुम्हाला कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तर तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला जे ऑफिस असतं ते डिस्ट्रिक्ट लेवलचं ऑफिस आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्हाला कोणत्या विभागाशी किंवा कोणत्या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला इथे बघा, इथे तुम्हाला मंत्रालय वगैरे दिलेलं आहे किंवा पुण्याचं जे कमिशनर सोशल वेलफेअर जे आहे ते आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर वगैरे आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तक्रार, तर समजा मी आता इथे डिस्ट्रिक्ट लेवलचं जे आपलं कार्यालय आहे ते डिस्ट्रिक्ट लेवलला मी क्लिक करतो आणि या ठिकाणी तक्रारीचे स्वरूप, आता या ठिकाणी तक्रारीचे स्वरूप बघा. या ठिकाणी अपंग कल्याणबद्दल तुमची काही तक्रार असेल का, आश्रमशाळा, मागासवर्ग, इथे भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या मुद्द्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कारण याच्याशी रिलेटेड आपण तक्रार करतोय. तर हे या ठिकाणी आणि तुमचं जे काही म्हणणं असेल ते सविस्तर तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे. व्हॉट्सअपवरती ना एक चांगला मेसेज टाईप करून घ्यायचा आणि तो या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचा आहे. व्यवस्थित तुमचं जे काही म्हणणं, किती महिन्याचे पैसे आलेले आहेत, कोणते हप्ते आलेले नाहीत किंवा किती हप्ते पेंडिंग आहेत, एकूण किती रक्कम आहे, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. आणि त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा प्रतिमा अपलोड करा. प्रतिमा अपलोड म्हणजे काय, तुमचा तर फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि दस्तऐवज अपलोड करायचं आहे. दस्तऐवज तुमचं जे काय असेल ते, म्हणजे तुमच्याकडे जर UDID कार्ड असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा एखादा दाखला वगैरे असेल, जे काय किंवा जे काही तुमचं असेल किंवा एखादा कागद असेल त्याच्यावर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्याकडे जर अर्ज असेल, दस्तऐवज असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आणि कॅपच्या बटनावरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली येऊन काय करायचं आहे, पूर्वावलोकन करायचं म्हणजे सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीची ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून सबमिट करायची आहे. तुम्ही सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमची तक्रारची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचं नाव वगैरे जे काही तो स्वतःचा तपशील आहे वैयक्तिक ती दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही जे कोणत्या विभागाला तक्रार केलेली आहे, कोणत्या कार्यालयात तक्रार केलेली आहे आणि तुमचं तक्रारीचा तपशील. आता मी फक्त इथे ओके शब्द लिहिला आहे, तुम्ही मात्र सविस्तरपणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यानंतर खाली यायचं आणि या ठिकाणी बघा पुष्टी करून तक्रार दाखल करा असा एक ऑप्शन दिसतोय. इथे बघा पुष्टी करून तक्रार दाखल करा. तर या ठिकाणी येऊन तुम्ही टिक करायचं. या टिक करत असताना थोडासा सर्च होईल आणि या ठिकाणी बघा तक्रार यशस्वीरित्या तुमची दाखल झालेली आहे. आता हे जे काय इथे बघा खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचं टोकन ID जनरेट झालेलं आहे. म्हणजे तुमचं जे काही तक्रार टोकन जो जनरेट होतो त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागतं, तुमचं स्टेटस किंवा त्याचा पाठपुरावा करता येतो. म्हणून याचा स्क्रीनशॉट प्रॉपर काढून घ्यायचा आहे. तो स्क्रीनशॉट व्यवस्थित आपल्याला 1-2 दिवसानंतर वापर करायचा आहे आणि खाली या ठिकाणी तुमचा तपशील वगैरे सगळी माहिती वगैरे येणार, डिपार्टमेंट, कार्यालय वगैरे सगळं येणार आणि या ठिकाणी तो तुमचा जो ID टोकन ID जनरेट झाला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अर्ज करा किंवा तुमचा त्याचा स्टेटस चेक करता येतो. तो स्टेटससुद्धा तुम्हाला चेक करता येणार किंवा 2-3 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी होमवरती जाऊन दाखवतो आणि या ठिकाणी बघा तक्रारीचा मागोवा घ्या या ठिकाणी ऑप्शन येतो आणि या ठिकाणी तुमचा जो टोकन नंबर आहे हा टोकन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि स्टेटस चेक करता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत किंवा नाही, किती पैसे तुमचे पेंडिंग आहेत याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला विविध विभागांच्या माध्यमातून, कार्यालयाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.